मित्रांनो, आइन्स्टाईन यांचं खूप सुंदर वाक्य आहे. ते वाक्य असं आहे की इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज बिकॉज नॉलेज इज लिमिटेड बट इमॅजिनेशन इज एनसर्कल द वर्ल्ड अँड द युनिवर्स. अर्थात इमॅजिनेशन हे ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाचं आहे, कारण ज्ञानाला एक लिमिट आहे, एक समाप्ती आहे, पण इमॅजिनेशनला कुठेही समाप्ती नाही. ते पूर्ण जगाला त्यामध्ये समाविष्ट करू शकते. नमस्कार मित्रांनो, काही दिवसांपूर्वी X-4 हे एक खाजगी स्पेस यान आकाशाकडे झेपावलं. त्यामध्ये भारताचे शुभांशु शुक्ला हे त्याचे मेन पायलट आहेत, त्यांचा समावेश आहे. 1984 मध्ये राकेश शर्मा हे भारताचे पहिले ॲस्ट्रॉनॉट होते जे स्पेसमध्ये गेले होते. त्याच्यानंतर शुभांशु शुक्ला हे दुसरे असे स्पेस सायंटिस्ट आहेत जे स्पेसमध्ये गेलेले आहेत. पण गंमत अशी आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये गेलेले एकमेव व्यक्ती म्हणून शुभांशु शुक्ला यांचं नाव झालेलं आहे. तिथे इंडियन ह्युमन स्पेस प्रोग्राम अंतर्गत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. तिथे आपण वेगवेगळे रिसर्च करणार आहोत. त्यामध्ये मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये मसलवर काय परिणाम होतात, मसल लॉस होत असते स्पेसमध्ये, त्याच्याशी रिलेटेड मायोजिनोसिसवर तिथे काम होणार आहे. त्याचबरोबर स्पेसमध्ये मायक्रो बॅक्टेरिया जे असतात, मायक्रो अल्गी जे असतात, ते कसे ग्रो करतात, त्यांच्यावर मायक्रोग्रॅव्हिटी आणि रेडिएशनचा काय परिणाम होतो, अशा विविध गोष्टींचा तिथे अभ्यास केला जाणार आहे. मित्रांनो, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन